तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आजचा विषय काय माहिती आहे का, अंधार पडलाय आणि उद्या बघा आमच्या घरचं गणपतीचं विसर्जन आहे. म्हणजे 7व्या दिवशी असतं गौरींबरोबर. त्यामुळे बघा मग असं काहीतरी बघा करायला लागतंय की बघा नारळ सोलायचं चाललंय. तर विसर्जन आहे म्हटल्यावर बघा मोदक तर करायला लागणार, त्यामुळे बघा नारळ सोलायची चालली ती. चला सोलूया. From the east to the west, just as the stars fly. Good vibes in the air like the morning sky. तसा विषय म्हटला का नाही बघा, हे आमच्या घरचंच नारळ आहे. ती मोठं कसं नारळ आहे बघा, 20 यार्ड असतो बघा बघायला तिथं आमचा. आणि दुकानात ठेवलं तर बघा विकायला, पण म्हटलं आता आपल्याला लागणार म्हटलं आता काढून आणण्यापेक्षा म्हटलं आता हाय हीच वापरूया. त्यामुळे काही घेतली ती. चला आता ह्याला जरा घासलं पाहिजे, कारण की जरा खाऊन परत ना खोबरं काढायचं म्हटलं तर मग ही परत का नाही मोदकात येतं, त्यामुळे ही घासायचं आहे. जरा काहीतरी जुगाड करूया घासायला, नाही तर मग काही येणंच घासायला लागणार आहे. चला हे बघा अशी वाटी आणल्या आणि आता या वाटीनेच का आपण बघा आता हे करवडायचं सगळं. निघतंय बघा या वाटीनं. Fortune from From the east to the west, messages fly. Good vibes in the air like a morning sky. Four corners unite under one bright light. With hearts full. हे राहिलेलं का नाही बघा, हे असं काढून घ्यायचं. तर ह्यात आणि ह्यात बघा किस्ता फरक आहे. ह्याला किस्ता आहे बघा आणि ह्याला किती आहे बघा, लय फरक पडलाय. त्यामुळे बघा असं काही ना काही जुगाड करायला लागते. ती वाटी काय खराब होत नाही, पत्र्याची असल्यामुळे, स्टीलची असल्यामुळे. आता हे जरा मोठं मोठं आहे ते बघा, आता हातानंच काढायचं, काय पर्याय नाही. ओके एक झाला. आता हे सगळ्याचं करून घेऊया तसंच, आणि उद्या दाखवणार तुम्हाला मोदक कसं करते ती. चला हो काही 3 नारळ झालीत बघा सगळं. आणि ह्या शस्त्रानं बघा आपल्याला मदत केली नारळ सोलायला. आणि आता या शस्त्राचं बघा आभारच मानलं पाहिजे ती. मग आता जाऊया, आता नारळ घरात ठेवूया आणि उद्या बघूया कसं मोदक करायचं ती. या आपल्या गौरी आणि गणपती आहेत बघा ही. आणि गौरीचा बघा व्लॉग काय काढता आला नाही आत घेताना. बघा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या आपण बघा यांचा निरोप घेणार आहे ना. आता मनाला बघा कसं तरी सुटतंय बघा. आणि आता भेटूया बघा उद्याच. झाली बघा आता तयार. आता जाऊन दुकान उघडायचं आणि संध्याकाळी बघा गणपतीचं विसर्जन असणार आहे. त्यामुळं चला जाऊया. मम्मीचं बघा चाललीत मोदक करायचं. इकडं बघा, इकडे एक झालंय चाळण करून आणि इकडं बघा अजून लावलंय, गरम आहे. आपण जरा ऍडजस्ट करायचं. दुकान उघडायचं म्हटलं का नाही बघा, हे सगळं घेऊन जायचं लागतंय बघा. आणि आता घालूया बघा चप्पल आपण. आणि हे सगळं साहित्य घ्यायचं म्हणजे विषय काय माहिती आहे का, आता हे क्यूब आहे का नाही, तो क्यूब बघा मी आता शिकतोय बघा सोडवायचं. आणि चार्जिंग लावायला फोन म्हटल्यावर चार्जर लागतोय आणि बस तर लागते तीच बघा आपल्याला. त्यामुळे बघा एवढं सगळं घ्यायला लागतं. ही बघा आपलं दुकान आहे. आता ही बघा आपण आता उघडून बसणार आहे बघा इथं, कारण की आज दिवसभरात बघा सगळ्यांनी काम आहे. त्यामुळे आता आपल्याकडे बघा ही ड्युटी आल्या. चला आता इकडे शटर उघडूया आणि बसूया. इकडे शटर उघडले बघा. आता इकडे शटर उघडूया आपण. ही पण शटर बघा आता उघडले. आणि आता दुकान बसायचं, जरा एडिटिंग करायचं. एक पहिला व्लॉग आहे ते बघा एडिटिंग करायचा आहे आणि तो अपलोड करायचा. आणि कुठं सीन काय गावते ते बघायचं आणि ती पण काढायचं. चला मला आहे थोडा हे बघा लावून घ्यायचा, इकडे कुठं तर ॲडजस्ट करायचा, तेवढा ॲडजस्ट करून घेऊया. चला परवा आपण झेंडा लावला गणपती आगमना दिवशी, तर ते झेंडा बघा आत्ता कसा दिसतो बघा, खतरनाक. टॉपचा विषय लय खतरनाक दिसतोय ना, वाऱ्यानं कसा हलतोय बघा, फडफडतोय कसा.
आता घेऊया बघा चहा. Cheers. विषय टॉपचा तर तेव्हा आपली हायाबुसा. चला हायाबुसाला घेऊन आता आपण जायचं आहे वर गुरांकडे, कारण की पप्पा बाहेर गेली ती, त्यामुळे आता गुरांची जबाबदारी बघा आपल्यावाल्या आजच्या दिवसापुरती तरी. मग काय हायाबुसाला घ्यायची. पाऊस पण बघा चालू आहे, आता काय विषय नाही बघा. एका किकमध्ये चालू होत्या का बघूया आपण. कसं आहे चला जाऊया आता. From the east to the west, just as the chairs fly. Good vibes in the air like the morning sky. From the east to the west, messages fly. Good vibes in the air like a morning sky. Four corners unite under one bright light. With hearts full of joy, we start this night. शिवर देवाची बादली ही बघा, ही रांबा आणि ही उर्वशी आहे बघा. आणि रांबा तुम्हाला लाईट लावून दाखवते यासनी. आणि बघा लाईट बटन दाबलं, लाईट लावली. आणि बघा ही उर्वशी बघा, इकडे एक रांबा आहे. आणि आता तुम्हाला पलीकडची दाखवत जनावर. चला तिकडं बघा दोन छोटं बछड आहे, ती पण दाखवत तुम्हाला. एक रेडी आहे आणि एक खोंड आहे. चला जाऊया तिकडं. ह्यो पांढरा आहे, ह्यो बघा रुबाब आहे. आणि इकडची शेजारची बघा ही गंगूबा आहे. आणि यांचं पण बघा इथलं शेणबिन सगळं काढायचं आहे. आणि ह्यो टब बघा इथं उलटा केलाय. जरा कुट्ट्यान वतायची खायला टाकायची असते. आणि वातावरण असलं खट झालंय का नाही, डोकं बघा फिरायचं झालंय बघा. असलं गार वारं सुटलंय आणि वरनं आभाळ आलंय. दिसताना बघा असलं खतरनाक दिसतंय का नाही, विषय हार्डच दिसतंय. कधी कधी असं वाटतं का नाही, शहरात राहण्यापेक्षा का नाही गावाकडचंच का नाही असं निसर्गात राहिलेलं का नाही कधी बी चांगले. आणि यांचं बघा आता इथं वर बादल्या आपण ठेवल्या होत्या, त्या त्याच्यानी दाखवा नाही पाणी दाखवायला ठेवूया बघा. आणि कसं आहे दुपारचं बघा, आता ऊन जर नसलं तरी ते पाणी दाखवायची आपला बघा धर्मच आहे, पाणी दिलंच पाहिजे. उर्वशीला तर पाणी ठेवलं, आता रांबाला पण बघा पाण्याची बादली ठेवली. आणि नंतर म्हटलं शेणबिन सगळं काढलं, आता लुटून पण घेतलं पाहिजे. मग काही लुटून बिटून घेऊन साफ केले आणि डायरेक्ट कुट्टी पण टाकून घेतली. आणि वली कुट्टी असली का नाही यासनी वाटतं पंचपक्वान जायत काय, आपल्याला जसं पंचपक्वान तसं बघा यासनी वली कुट्टी असत्या. यांना टाकून झाल्या, म्हटलं आता रुबाबला आणि गंगूबाईला पण टाकली पाहिजे. मग काय यासनी पण बघा कुट्टी टाकून घेतली. आणि टपात ठेवल्यावर कसा विषय होतो, आपलं सांडत मिळत काय नाही, फक्त खाल्ल्यावर टप बघा तेवढा पालतं करा इसरत नाही. मग काय ह्यासनी टाकली. आणि ब्लॉग बघा आता लयच मोठा झाला आहे. आता गणपती विसर्जनचा ब्लॉग का नाही पुढच्या व्हिडिओमध्ये येईल बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.